आई, मी उद्यापासून कोणत्या तरी कामाला जातो. 2-4 वेळा नापास झालो. आता मी हिम्मत हारलो आई. आता माझी हिम्मत नाही शिकण्याची आई. बघ, 136 वर्षापूर्वी एक सोन्याचा दिवा म्हणजे एक छोटासा बाळ जन्माला आला. त्या काळात जातपात खूप प्रचंड आघाडीवर. मात्र त्या पोराला शिकायची खूप आवड होती, पण खालच्या जातीचा असल्याने त्याला शिक्षण घेण्यात खूप अडचण आले. पण त्याने तुझ्यासारखी हार मानली नाही, तर तो सतत सत्याच्या दिशेने समोर जात राहिला. त्याने मला जे कष्ट झाले ते माझ्या समाजातील लोकांना व्हावं नाही म्हणून अख्खं आयुष्य लावून समाजाला समोर नेण्याचे काम त्या सोनेरी दिव्याने केले. पूर्वी खालच्या जातीतल्या लोकांना प्राण्यांसारखा वागवला जात होता. रस्त्यांना चालताना त्यांना मागे झाडू बांधून रस्ते साफ करत त्यांना चालावं लागत होता. पिण्यासाठी पाणी सुद्धा त्यांना मिळत नव्हता. एवढाच नाही तर कोणत्याही जातीतील स्त्रियांना पुरुषांसारखा समान हक्क आणि मान सन्मान सुद्धा नव्हता. पण त्या माणसाने कायद्यात स्त्रियांसाठी आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी त्याने हक्क मांडून दिले. पूर्वी खालच्या जातीतल्या लोकांना हात लावला तरी इटार व्हायचा, आणि आज त्याच जातीतले लोक खूप मोठ्या मोठ्या साहेबांच्या पोस्टावर आहेत. कोणामुळे? तर त्या महामानवामुळे, ज्याने देशाला संविधान नावाच्या पुस्तकाने सजवले. समजलं ना पोरा, मी कोणाची गोष्ट करत आहे तर? होय आई.